मथुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बंकरपूर नावाचे गाव आहे. या गावामध्ये एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबामध्ये 4 लोक राहायचे. या कुटुंबा प्रमुखाचे नाव होते अनवर अली, ज्याचं वय साधारणपणे 52 वर्ष होतं. त्याच्या बायकोचे नाव अनवरी असं होतं, जिचं वय 50 वर्ष होतं. आणि या दोघांना फक्त एकच मुलगा होता, ज्याचं नाव आमिर होतं. त्याचं वय 26 वर्ष आहे आणि त्याचं लग्न झालं आहे. त्याच्या बायकोचे नाव हिना असून ती आता 24 वर्षाची आहे. खरं तर अनवर अली आणि त्याचा मुलगा आमिर दोघेही नोएडामध्ये एकत्र राहून ड्रायव्हिंगचे काम करत होते. घरी अनवरची बायको अनवरी आणि त्यांची सून हिना हे दोघे जणी राहायच्या. बाप आणि मुलगा जेव्हा जेव्हा मध्ये वेळ मिळायचा तेव्हा सुट्टी घेऊन घरी यायचे आणि घरी आपल्या बायकोला आणि आपल्या आईला भेटून पुन्हा आपल्या कामावर परत जायचे. घरात कोणत्याही गोष्टीची सध्या त्यांना काही देखील कमतरता नव्हती आणि कुटुंब खूप चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य व्यतीत करत होतं. घटना आहे 2 मार्च 2026च्या रात्री. साधारणपणे 11:30 वाजले होते. खरं तर आमिरची बायको हिना आपल्या नवऱ्या आमिरला फोन करते आणि सांगते इथे आमिर आपल्या वडिलांसोबत अनवर अलीसोबत नोएडामध्ये ड्रायव्हिंगच्या नोकरीवर होता आणि जेव्हा त्याला त्याच्या बायको हिनाचा फोन आला तेव्हा ती आपल्या नवऱ्याला रडत रडत म्हणू लागते की जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर तुम्ही लोक घरी या. वाटतं आहे सासूला अटॅक आला आहे आणि तिच्या शरीरात कोणतीच हालचाल होत नाही. असं वाटत आहे की त्यांचा श्वास आता थांबला आहे. हिना जसे हे शब्द बोलत होती फोन कॉलवर, इथे आमिरने जेव्हा या गोष्टी ऐकल्या तेव्हा तो खूपच घाबरला आणि ही गोष्ट लगेच त्याने आपल्या वडिलांना अनवर अलीला सांगितली. त्याच रात्री ते दोघे जण बापलेक आपल्या घरासाठी निघाले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च 2026ला सकाळी सकाळी आपल्या घरी पोहोचले. पण अनवर अली आणि त्यांचा मुलगा आमिर जेव्हा घरी पोहोचले आणि जेव्हा अनवरीला जाऊन तपासलं गेलं तेव्हा कळालं की अनवरीचा मृत्यू झाला आहे. अनवरीच्या मृतदेहाजवळच त्यांची सून हिना बसली होती आणि ती जोराजोरात रडत होती. आणि ही गोष्ट आता पूर्ण गावातील लोकांना कळाली की इथे अनवरीचा मृत्यू झाला आहे हार्ट अटॅकमुळे. आणि जिथे गावात जे पुरुष होते, महिला होत्या, जे कुणी लोक होते ते सगळे लगेच यांच्या घराबाहेर गर्दी करून उभे होते. आता इथे हे सगळे अनवर आणि त्यांचा मुलगा आमिर यांची वाट पाहत होते. जेव्हा हे लोक घरी पोहोचतील तेव्हा शेवटी त्यांचे जे काही रीतिरिवाज आहे ते पूर्ण केले जातील आणि त्यानंतर कब्रस्थानात नेऊन त्यांचा दफनविधी केला जाईल. म्हणून जेव्हा अनवर आपला मुलगा आमिर सोबत घरी पोहोचतो, जेव्हा याबाबत त्यांच्या सून हिनाला विचारपूस केली जाते तेव्हा हिनाने सांगितलं होतं की अब्बू, मी आणि सासूबाई दोघीही रोजा ठेवत होतो. नेहमीप्रमाणे रात्री नमाज पडल्यानंतर आम्ही आपल्या आपल्या खोलीत झोपायला गेलो. रोज सकाळी साधारण 4 वाजता अम्मा मला उठवायच्या आणि मी उठायचे आणि मी त्यांचं काही खाणं पिणं ते बनवायचे आणि मग रात्री रोजा ठेवायचे. आणि रात्री साधारण 11:30 वाजण्याच्या आसपास अचानक अम्माच्या खोलीतून हलका आवाज येऊ लागला. जेव्हा मी त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या खोलीत पोहोचले तेव्हा मी पाहिलं की अम्मा खूपच बेचैन होत्या आणि मी त्याआधी काही समजून घेऊ शकले असते, कोणाला बोलावू शकले असते. आणि इथे अचानक अम्मा एकदम शांत पडल्या, त्यांचा श्वास चालू नव्हता. मी घाबरून गेले आणि मी आमिरला फोन करून हे सगळं सांगितलं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांची सून हिना आपल्या सासऱ्यांना म्हणजे अनवर अलीला सांगत होती तेव्हा त्यांना खात्री पटली की त्यांच्या बायकोचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे. आणि लोक लगेच आपल्या गावातील जितके लोक होते, ओळखीचे होते, त्या सगळ्यांना बोलावण्यात आलं आणि सगळ्या रीतिरिवाजानुसार अनवरीच्या मृतदेहाला आंघोळ घालण्यात आली, कपडे घालण्यात आले आणि मग त्यांना तयार करून कब्रस्थानात नेण्यात आले आणि मग त्यांच्या मृतदेहाला दफन करण्यात आले. 3 मार्च 2026 रोजी हे सगळे क्रियाक्रम पूर्ण करण्यात आले आणि अचानक अनवरची बायको अनवरी या जगाला सोडून गेली होती आणि या कारणामुळे अनवरच्या घरात आता शांत वातावरण झालं होतं. खरं तर अनवरची एक मुलगी देखील आहे जिचं नाव अमिना आहे, जी आमिरपेक्षा थोडी मोठी आहे आणि अमिनाचं देखील लग्न झालं आहे. हाथरसला तिचं सासर आहे. आणि जेव्हा अमिनाला कळालं
की तिच्या आईचा मृत्यू झाला आहे, तेव्हा ती लगेच आपल्या सासरहून आपल्या माहेरी आली होती आणि वेळेवर येऊन सगळ्या रीतिरिवाजामध्ये ती सहभागी झाली होती. आणि जेव्हा इथे अनवरीला कब्रस्थानात दफन करण्यात आलं, त्यानंतर तिने असा विचार केला की आता घर खायला धावेल. एकच आई होती जी या घराला सांभाळून ठेवत होती. वडील आणि भाऊ दोघेही नोएडामध्ये ड्रायव्हिंगचे काम करत होते. तर इथे हिना देखील आता घरी एकटी राहील. तिची काळजी कोण घेणार? म्हणून मी काही दिवस येथे थांबते. इथले वातावरण जेव्हा थोडं स्थिर होईल तेव्हा मी परत माझ्या सासरी निघून जाईन. पहा, कोणाच्याही घरात अशी वेळ येऊ नये की कुणी आपल्या आईवडिलांपासून वेगळं व्हावं. मी तर कधीच असं होऊ देणार नाही, कारण आईवडिलांशिवाय या जगात काहीच नाही. आणि जर कोणाच्या कुटुंबात असं काही घडलं तर त्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी ज्या सासरी असतात त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की घराचं वातावरण पूर्ण बदलतं, ज्यामुळे मला इथं थांबायला हवं. 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, जे काही असेल मला थांबायला हवं. या कुटुंबातील लोकांना सांभाळायला हवं. तिकडे सासरी सांभाळायचं आहेच, पण माहेरचं पाहणं देखील गरजेचं आहे. म्हणून आमिना देखील आपल्या वडिलांना समजवण्यासाठी घरातच थांबली. आणि साधारण 2 ते 3 दिवसांचा वेळ गेला होता. आणि जसे 3 दिवस गेले, शेवटी 6 मार्च 2026 रोजी अचानक घरात आमिरची बायको हिना आणि तिची नणंद आमिना यांच्यामध्ये जेवण बनवण्याच्या कारणावरून भांडण आणि वाद सुरू झाला. आणि इथेच एक अशी गोष्ट झाली जे ऐकून सगळेच हैराण झाले. आता पाहिलं तर आमिना ही एक पाहुणी म्हणून आली होती, कारण आता तिचं घर म्हणजे तिचं सासर होतं. फक्त तिच्या आईचा मृत्यू झाला होता म्हणून ती येथे राहत होती आपल्या वडिलांना सांभाळण्यासाठी, आपल्या भावाला सांभाळण्यासाठी. पण ती 2-3 दिवस इथे राहिली आणि तिसऱ्याच दिवशी जेवण बनवण्यावरून की मी बनवेन की ती बनवेन, जे काही व्यवहार, जे काही बोलणं झालं यांच्यामध्ये, तसंच त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं. आता ती हवी तर आपल्या सासरी जाऊ शकत होती, पण ती पाहत होती जेव्हा तिची आई अचानक या जगातून निघून गेली तेव्हा तिच्या वडिलांची अवस्था ठीक नव्हती. आमिना आपल्या वडिलांना समजावण्यासाठी आपल्या माहेरीच थांबली होती. पण 3 दिवसानंतर 6 मार्च 2026 रोजी जेव्हा हिना आपल्या नंदेसोबत भांडण करू लागली तेव्हा आमिना देखील आपल्या वहिनीसोबत भांडू लागली. आणि गोष्ट इतकी पुढे गेली की अचानक हिना रागात येऊन आपल्या नंदेला म्हणाली की जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर तू इथून आपल्या सासरी निघून जा, नाहीतर ज्या प्रकारे मी तुझ्या आईला मारलं आहे त्याच प्रकारे मी तुझाही जीव घेईल. ही गोष्ट ऐकताच आमिनाच्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर आमिना विचारात पडली की खरंच तिच्या आईचा मृत्यू नैसर्गिक नव्हता का? खरंच तिच्या वहिनीने तिच्या आईचा खून केला आहे का? जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी हिनाने सांगितल्या तेव्हा आमिना पूर्णपणे थक्क झाली होती. आणि जाऊन ही सगळी गोष्ट तिने आपल्या वडिलांना आणि आपल्या भाऊ आमिरला सांगितली. जरी जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या तेव्हा अनवर आणि त्यांचा मुलगा आमिर या गोष्टींची खात्री करण्यासाठी जेव्हा हिनाकडे जाऊन विचारू लागले तेव्हा हिना खूपच साध्या आवाजात बोलू लागली की मी रागात असं बोलून गेले. खरं तर आमिनासोबत भांडण झालं आणि रागात मी ही गोष्ट बोलले. मला ही गोष्ट बोलायला नको होती, पण माझ्या तोंडून निघून गेली. मी असं काही केलं नाही. जेव्हा या गोष्टी सांगितल्या गेल्या तेव्हा हिनाचा नवरा आमिर आपल्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता, पण तिचा सासरा अनवर अली याला आपल्या सुनेच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता. खरं तर अनवर अली याला असं वाटत होतं की त्याच्या बायकोला काही आजार होता ना काही त्रास होता. अगदी व्यवस्थित ती राहत होती, रोजा ठेवत होती, अचानक तिला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? अनवर अलीला आता संशय येऊ लागला आणि 2 दिवस तो आपल्या सुनेला पुन्हा पुन्हा विचारत राहिला की जर तू काही चुकीचं केलं असेल तर खरं खरं सांग. पण हिना जेव्हा काही सांगायला तयार नव्हती तेव्हा 2 दिवसानंतर म्हणजे 8 मार्च 2026 रोजी अनवर अली राया पोलीस स्टेशनमध्ये गेला. आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याने सगळी गोष्ट सविस्तर सांगितली आणि आपली सून हिनावर अनवरीच्या खुनाचा आरोप राहून FIR नोंदवली. आता इथे अनवर अलीची बायको अनवरीला कब्रस्थानात दफन करण्यात आलं होतं. जेव्हा अनवर अली सगळी माहिती पोलिसांना सांगू लागले तेव्हा पोलिसांसाठी ही केस गुंतागुंतीची झाली होती, कारण पोलिसांसमोर मृतदेहच नव्हता. म्हणून पोलिसांनी पुढील तपासासाठी कोर्टाची परवानगी घेतली की मृतदेह बाहेर काढून तपास करावा लागेल की मृत्यू नैसर्गिक होता की हा खून होता.
कोर्टाने परवानगी दिली आणि 10 मार्च 2026 रोजी पोलिसांनी कब्र उकरून मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला. मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही तर गळा दाबून झाला होता. त्यानंतर पोलिसांनी 10 मार्च 2026 रोजी हिनाला अटक केलं आणि चौकशीत तिने गुन्हा कबूल केला. हिनाने आपल्या सासूचा खून केल्याची कबुली दिली, पण यामागची जी कारणं समोर आली ती ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल. इथं नेमकं काय चालू होतं आणि कित्येक दिवसांपासून अशा गोष्टी चालू होत्या याची कोणालाच कल्पना नव्हती. 2020 मध्ये जेव्हा आमिरचं लग्न हिनासोबत झालं, हिना ही खाटसरतच्या कोटाकपुरा गावची राहणारी होती. ती दिसायला खूप सुंदर होती. 2020 मध्ये आमिर तिच्याशी लग्न करून तिला आपल्या घरी घेऊन येतो. आपल्याला सुंदर बायको मिळाल्यामुळे तो खूप खुश होता आणि आपल्या बायकोबरोबर खूप चांगल्या प्रकारे तो आयुष्य जगत होता. इथे हिनाला देखील आपल्या नवऱ्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. हळूहळू वेळ जात होता. 3 ते 4 वर्षांचा वेळ खूप चांगला गेला. पण आमिर आपल्या वडिलांसोबत जाऊन नोएडामध्ये राहू लागला. ड्रायव्हिंगचे काम करू लागला. या कारणामुळे जेव्हा हिना आपल्या सासू अनवरीसोबत घरी एकटी राहत होती तेव्हा तिला आपल्या नवऱ्याची उणीव जाणू लागली. ती उणीव ती भरून काढू शकत नव्हती. शेवटी हिनाचे पाय घसरले आणि खरं तर शेजारी राहणारा आमिरचाच एक चुलत भाऊ, ज्याचं नाव आदिल आहे, ज्याचं वय साधारण 19 वर्षे होतं. आदिल नेहमीच आमिरच्या घरी येत होता आणि इथे अनवरी आणि हिनाला जर काही घरात गरज असेल तर आदिलला बोलावलं जात होतं आणि तो बाजारातून वस्तू आणून देत होता. आदिल जो नात्याने हिनाचा लहान दीर लागायचा आणि कुठेतरी हिनाची नजर आदिलवरच गेली. आदिल फक्त 19 वर्षाचा होता. नुकताच तारुण्यात त्याने प्रवेश केला होता. जसा हिनाला आदिल आवडू लागला तसं तिने त्याला इशारे द्यायला सुरू केले. आदिलही स्वतःला थांबवू शकला नाही आणि शेवटी असं समोर आलं की दोघांमध्ये शरीर संबंध सुरू झाले. दोघांमध्ये बोलणं चालू होतं. भेटणंही सोपं होतं. खरं तर घटनेच्या 2 वर्षे आधीपासून दोघांमध्ये संबंध सुरू झाले होते. सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या. पण ही गोष्ट ना हिनाच्या नवऱ्याला कळाली, ना सासू सासऱ्यांना, ना आदिलच्या घरच्यांना. आदिल नेहमी घरात येत असल्यामुळे दोघांना भेटण्यात काही अडचण नव्हती. हिना रात्रीच्या वेळी आदिलला घरी बोलवायची जेव्हा तिची सासू झोपलेली असायची. दोघे भेटायचे आणि नंतर आदिल परत जायचा. असं बराच वर्षापासून चालू होतं. दोघांनाही वाटत होतं की हे रहस्य कधी बाहेर येणार नाही. पण अशा गोष्टी लपून राहत नाही. मार्च 2026 मध्ये रमजानचा महिना चालू होता. 2 मार्च 2026 रोजी रात्री जेवण झाल्यावर अनवरी झोपायला गेली. हिना देखील आपल्या खोलीत गेली. थोड्या वेळाने अनवरी गाढ झोपली तेव्हा हिनाने आदिलला बोलावलं. रात्री सुमारे 10:30 वाजता आदिल आला आणि दोघे खोलीत होते. पण काही वेळातच अनवरीची झोप उडाली आणि ती बाहेर आली. तिला आवाज ऐकू आला आणि ती सरळ हिनाच्या खोलीत गेली. जसं ती आत गेली तसं तिने दोघांना भोंगळ्या अवस्थेत पाहिलं. हे पाहून ती संतापली आणि तिने हिनाला धमकी दिली की ती सगळं सासऱ्याला आणि मुलाला सांगेल. जेव्हा अशी धमकी देण्यात आली तेव्हा ती धमकी ऐकून हिना आणि आदिल दोघेही घाबरले. आता ते विचार करू लागले की नेमकं काय करायचं, काय केलं जाऊ शकतं. आता इतकं स्पष्ट होतं की जर लगेच अनवरीचं तोंड बंद केलं नाही तर सगळं रहस्य उघड होईल आणि ही गोष्ट सगळ्यांना कळेल आणि गावभर पसरून जाईल. हिनाला तिचा संसार उद्ध्वस्त होण्याची भीती होती आणि गावात बदनामी होण्याची देखील भीती होती. त्यामुळे हिना आणि आदिल यांनी घाईघाईत एक निर्णय घेतला. त्यांनी अनवरीला जबरदस्तीने पकडलं आणि तिला त्यांच्या खोलीत ओढून नेलं. तिला बेडवर टाकलं. हिनानं तिचं दोन्ही पाय पकडले आणि आदिलने उशीने तिचा गळा दाबायला सुरुवात केली. तिचं तोंड बंद केलं ज्यामुळे तिचा आवाज बाहेर आला नाही आणि काही वेळातच सासू अनवरीचा मृत्यू झाला. अनवरीचा मृत्यू झाल्यानंतर हिना स्वतःला वाचवण्यासाठी योजना आखू लागली. सर्वात आधी तिने आदिलला त्याच्या घरी पाठवलं आणि सुमारे अर्ध्या तासानंतर आपला नवरा आमिरला फोन केला आणि रडत रडत सांगितलं की जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर घरी या. असं वाटत आहे की मम्मीला हार्ट अटॅक आला आहे. तिच्या शरीरात कोणतीच हालचाल होत नाही. जेव्हा आमिर आणि अनवर घरी पोहोचले तेव्हा सकाळ झाली होती.
हिना तिच्या सासूच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. गावातील लोक देखील जमले होते. त्यांनी ना डॉक्टरकडे नेलं ना हॉस्पिटलमध्ये दाखवलं. थेट नातेवाईकांना बोलवलं आणि सर्व विधी करून अनवरीला दफन केलं. हा एक परफेक्ट टाइम ठरला असता जर हिनाने रागात येऊन सत्य सांगितलं नसतं. जर तिने आपल्या नंदेसोबत भांडताना हे बोललं नसतं तर हा खून कधीच उघड झाला नसता. पण रागात तिच्याकडून चूक झाली आणि तिने स्वतः सत्य बाहेर काढलं. तिने आधी खून करून चूक केलीच होती, आता स्वतःलाच अडकवलं आणि आदिल देखील अडकला. दोघांनाही अटक करण्यात आली. आता पुढे काय शिक्षा होईल हे पाहायचं आहे. आदिल अल्पवयीन आहे आणि हिनाचे लग्न झाले आहे. तिला शिक्षा नक्कीच होईल. आजीवन कारावास किती वर्षाचा असेल हे पुढे समजेलच. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा.